हॅलो फ्रेंड्स, तर चला आज आपण डेकोर करूया एक घरातला छोटासा कॉर्नर विथ दिस ब्युटिफुल पॉट। आपण बघूया की हे सुंदरसं पॉट कसं बनवलं आहे। तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या हँडक्राफ्ट आणि फन चॅनलला। हा पॉट बनवण्यासाठी आपल्याला पाहिजे फॉर्म्युला मिल्कचे ॲल्युमिनियम टीन कॅनचे जे डब्बे आणि ते एकावर एक ठेवून त्याला स्ट्रॉंग ग्लूने स्टिक करायचे। त्यानंतर POP आणि व्हाईट ग्लू मिक्स करायचं, त्याचं एक पेस्ट बनवायचं आणि ते त्यावर स्प्रेड करायचं आणि ते ओलं असताना त्यावर सँड स्प्रिंकल करायची। मग ह्या प्रकारे सँड चिपकल्यानंतर ते थोडं असं टेक्स्चर लुक दिसतं आणि मी त्याला गोल्डन आणि ब्लॅक कलरचा शेड देऊन ह्या पद्धतीने कलर केला होता आणि यूजही केलं थोडे दिवस। पण मी त्या डिझाईनला आता बोर झाले होते, तर विचार केला की चेंज करून टाकू आणि मी त्याला काही कुंदनही स्टिक केले होते। तर मग सर्वात पहिले ते मी कुंदन काढण्याचा प्रयत्न केला, पण ते POPला खूप चांगल्या पद्धतीने स्टिक झाले होते। जितके निघाले तितके काढले, बाकीचे नाही काढले। मग त्यानंतर मी जो वाळूचा जो टेक्स्चर होता, खरबडा लुक होता, तो मला चेंज करायचा होता। त्यासाठी मी एक सिमेंट घेतलं। ते सिमेंट सुरुवातीला मी गाळून घेतलं जेणेकरून वॉटरसोबत त्याची फाईन पेस्ट तयार होईल। मग त्या सिमेंटमध्ये पाणी ॲड केलं आणि ते पेस्ट मी त्या पॉटला पहिले लावलं। इथे वाळू पहिलेची असल्यामुळे खूप जास्त सिमेंट लागत होतं। मग त्यानंतर मी त्या सिमेंटमध्ये थोडा फेविकॉल मिक्स केला आणि POP मिक्स केलं, जेणेकरून तिथे अजून थोडा बल्कीनेस येईल असं। आणि मग ते ड्राय करायला उन्हामध्ये ठेवलं आणि ते ड्राय झाल्यानंतर त्याला सँडपेपरने थोडंसं पॉलिश करून घेतलं। आतापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला माझ्या अशाच इंटरेस्टिंग DIYs बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येतील। माझ्याकडे हे वेस्ट ॲल्युमिनियम टीन कॅन होते। तुमच्याकडे असा कोणताही कार्डबोर्डचा रोल असेल त्यालाही तुम्ही फ्लॉवर पॉटमध्ये कन्वर्ट करू शकता। सिमेंट आणि POP ड्राय झाल्यानंतर ते ह्या प्रकारे दिसेल। त्यानंतर तुम्ही वॉल प्रायमर त्याला अप्लाय करू शकता, जेसो अप्लाय करू शकता। मी इथे व्हाईट अक्रायलिक कलरचा पहिले त्याला एक कोट दिला। त्यानंतर मी डार्क ब्ल्यू कलर चूज केला फॉर अ बेस कलर ऑफ पॉट। तो कलर देऊन झाल्यानंतर मग मी त्यावर व्हाईट अक्रायलिक कलरने स्मॉल डिझाईन ड्रॉ केली, ज्यामध्ये मी फुलं, पानं, वेल ह्या प्रकारची डिझाईन चूज केली, जी मी रँडमली ड्रॉ करत होती। रँडमली फ्लावर्स, स्मॉल, लार्ज, लीव्ज, वेगवेगळ्या प्रकारचे पानं, फुलं या प्रकारे मी ड्रॉ करत होती। या प्रकारे तुम्ही वेस्ट मटेरियलला तुम्ही बेस्ट बनवू शकतात। वेस्ट वस्तूवर काहीही क्रिएटिव्ह आयडियाज लावून तुम्ही त्याला रियूज करू शकतात। हे कॅन मी जसे रियूज केले तसे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे, तुम्हाला जर राऊंड शेप आणि असा सिलेंड्रिकल शेप हवा असेल तर तुम्ही मोस्टली कार्डबोर्डचे रोलही मिळतात असे टिश्यू पेपर्सचे वगैरे, त्या प्रकारे तुम्ही असा पॉट त्याच्यानेही बनवू शकतात। ह्या पॉटच्या जे टॉप आणि बॉटम्स होते त्यालाही मी एक डिफरन्शिएट करण्यासाठी आडव्या लाईन दिल्या आणि तिथेही एक स्मॉल वेल ड्रॉ केल्या, तर जेणेकरून तिथे टॉप आणि बॉटम डिफरन्शिएट होईल। आणि हा पॉट असा हळूहळू करून सगळी डिझाईन पूर्ण कंप्लीट केली। आत्तापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पॉटला फ्लावर्स आणि लीव्सच्या डिझाईन ड्रॉ केल्यानंतर मी एक वॉर्निशचा त्याला कोट दिला। तुम्ही 1 देऊ शकता, 2 देऊ शकता।
इथे मी ब्रिस्टोचा वॉर्निश यूज केला आहे. त्याला ब्रशने सुंदरसं एक बारीक लेअरची वॉर्निशचा कोट दिला, जेणेकरून तुमचा आर्ट प्रोटेक्टेड राहील आणि डस्ट फ्री राहील. अशा प्रकारे हा खूप सुंदर आणि अमेझिंग पॉट ब्ल्यू कलर, डार्क ब्ल्यू कलरमध्ये आणि त्याच्यावर सुंदरशी नाजूकशी व्हाईट डिझाईनमध्ये तुमचा पॉट रेडी होऊन जाईल, जो बनवणे खूपच इझी आहे आणि मोस्टली घरातल्या अवेलेबल वस्तूपासूनच बनवलेला आहे. तर अशा तुम्हाला क्रिएटिव्ह आयडियाज पाहायच्या असतील तर तुम्ही प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. या प्रकारचे व्हिडिओ अजून हवे असतील तर बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, जेणेकरून सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल.